Now in the last lecture we had discussed about the general chemistry or the general role of the heterocyclic compound, the classification of the heterocyclic compound, and in this lecture the second part of this one, that is the general chemistry of pyrrole. In the general chemistry of pyrrole, now you can see in this slide that this pyrrole is actually the 5-membered ring wherein one nitrogen is present, which is the number 1, then the second, third, fourth and fifth. These are the 4 carbon atoms, and togetherly it is the pyrrole ring. So the molecular formula would be C4. C4, that is the 4 carbons will be there, 5 protons will be there, and 1 nitrogen will be there in the ring. So pyrrole is a 5-membered heterocyclic compound containing nitrogen as the heteroatom. Now the molecular formula is C4H5N. Now what is the IUPAC name? The IUPAC name for this particular compound would be azole. Ka azole asnar hai? Az refers to, azar refers to, in the last lecture we had discussed, aza is nitrogen, and ole is nothing but the 5-membered ring. So the name for this one will be the azole. आता एखादा कंपाऊंड ॲरोमॅटिक आहे की नाही हे कसं ओळखायचं असतं? बेन्झिन ॲरोमॅटिक आहे, कसं काय ओळखलं आपण ॲरोमॅटिक आहे? सो देर आर द सर्टन कंडिशन की ते सायक्लिक आहे की नाही, ते प्लेनार आहे की नाही, ते हक्कल्स रूल फॉलो करतं की नाही, आणि त्याच्यामध्ये रेझोनन्स स्टॅबिलिटी, इलेक्ट्रॉनिक क्लाउड डिलोकलायझेशन आहे की नाही हे आपल्याला बघायचं असतं. सिमिलरली या पायरॉलमध्ये पण पहिली कंडिशन दॅट इट शुड बी सायक्लिक. येस, इट इज सायक्लिक. पायरॉल सायक्लिक आहे. दुसरं प्लेनार इन अ सिंगल प्लेन ते आहे. सेकंड कंडिशन इज ऑल्सो फुलफिल्ड. आणि थर्ड इज द Huckel's rule. It should follow the Huckel rule. What is the Huckel rule? 4n plus 2 इतके पाय इलेक्ट्रॉन्स त्याच्यामध्ये असायला पाहिजे. पहा स्ट्रक्चर्स मध्ये तुमच्या लक्षात येईल कार्बन नंबर 4 आणि 5 याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे, आणि हा जो डबल बॉन्ड आहे दॅट इज 1 सिग्मा बॉन्ड अँड सेकंड वन इज द पाय बॉन्ड. या पाय बॉन्ड मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. सेकंड नंबर आणि थर्ड नंबर कार्बन मध्ये देखील डबल बॉन्ड आहे, आणि again here are the 2 electrons are present. So 2 plus 2 4 electrons तुमच्याकडे रेडी झाले. 4 electrons तुमच्याकडे रेडी झाले. Understand? And the nitrogen, check this one, the nitrogen which is present here, it is having the 1 lone pair of electron with it. 2 electrons available at pz orbital मध्ये. So जे हे 2 इलेक्ट्रॉन, त्यानंतर 2 आणि 3 मध्ये पाय बॉन्ड मध्ये 2 इलेक्ट्रॉन, आणि 4 आणि 5 याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन, जे ऑल टुगेदर 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. हक्कल रूल काय सांगतोय तुम्हाला? 4n plus 2. n जर मी इंटिजर 1 धरला तर 4 plus 2 6 इलेक्ट्रॉन. मग हे 6 इलेक्ट्रॉन्स आहेत का याच्यामध्ये? येस, दिस कंपाऊंड इज हॅव्हिंग दी 6 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे याचा अर्थ काय झाला की ॲज दिस कंपाऊंड इज हॅव्हिंग दी 6 पाय इलेक्ट्रॉन्स, आय कॅन इझिली से दॅट दिस पायरॉल इज ॲरोमॅटिक इन नेचर. या पायरॉलचं ॲरोमॅटिक कॅरेक्टर आहे हे आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर आणखीन एक काय आपण सांगितलं की त्याच्यामध्ये रेझोनन्स स्टॅबिलिटी असायला पाहिजे. इट शुड हॅव रेझोनन्स स्टॅबिलिटी. या स्ट्रक्चर्समध्ये बघा, अगेन इट्स व्हेरी इम्पॉर्टंट वन. यामध्ये तुमच्या लक्षात येईल, आय विल शो यू हिअर दिस. पहिलं स्ट्रक्चर बघा, पहिलं स्ट्रक्चर आणि दुसरं स्ट्रक्चर याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. तिसरं चौथं तुम्ही तुमचं स्वतःच प्रेडिक्ट करू शकाल. पहिल्या स्ट्रक्चरमध्ये बघा, नायट्रोजन जे आहे ते नायट्रोजन, त्याच्याकडचे 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन हे शेजारच्या बॉन्डला देतं पायरॉल मधल्या, तिथे डबल बॉन्ड तयार होतं, आणि दिस 2 इलेक्ट्रॉन्स गिवन टू दिस बॉन्ड, अँड हे 2 बॉन्डचे हे जे 2 इलेक्ट्रॉन आहेत ते ह्या कार्बनवर आले. त्यामुळे ह्या कार्बनवर 2 इलेक्ट्रॉन इथे निगेटिव्ह चार्ज आला, आणि हा नायट्रोजन आणि हा कार्बन याच्यामध्ये मात्र यू विल गेट दी डबल बॉन्ड. चेक हिअर डबल बॉन्ड, पॉझिटिव्ह चार्ज, आणि इथे निगेटिव्ह चार्ज आला. याच्यानंतर काय होईल? हा निगेटिव्ह चार्ज परत या बॉन्डला इथे येईल, आणि इथे डबल बॉन्ड होईल, आणि इकडचा जो डबल बॉन्ड आहे या डबल बॉन्डचे 2 इलेक्ट्रॉन या साईडला येतील. अंडरस्टँड? म्हणजे अशा पद्धतीने यू विल गेट
ते जे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत ते मूव्ह होत आहेत नायट्रोजन कडून त्याच्या शेजारच्या कार्बनकडे, नंतर त्याच्या शेजारच्या, लाईक दॅट द इलेक्ट्रॉन्स आर मुव्हिंग. प्लीज अंडरस्टँड, आय मीन दिस इज ॲज सिम्पल ॲज दिस. सपोज माझ्याकडे काही हातामध्ये वजन आहे, मी वजन हातामध्ये धरून ठेवलेलं आहे. आता हे वजन मीच एकट्याने जर खूप वेळ जर हातात धरून ठेवलं तर एक वेळ कंडिशन येईल की मी ते टाकून देईल. अंडरस्टँड. इन्स्टेड ऑफ दॅट समजा माझ्या बरोबर असे 4 जण आहेत. सब मी नायट्रोजन आहे पकडा आणि हे 4 माझे मित्र आहेत, 4 कार्बन मित्र आहेत. त्या कार्बन मित्र मी काय म्हटलं की बाबा रे मला हे थोडं ओझं होतंय, तू घे. मग आता पहिला कार्बन माझा मित्र त्यांनी थोडा वेळ ते इलेक्ट्रॉन्स पकडले, ते ओझं पकडलं. अंडरस्टँड. आणि त्यानंतर तेच इलेक्ट्रॉन त्यांनी शेजारच्या कार्बनकडे, शेजारच्या मित्राकडे दिले. अशा पद्धतीने 5 जर आम्ही सायकलमध्ये उभारलेलो आहोत आणि हे माझ्याकडचं ओझं जर हे 5 जण एकमेकांना शेअर करू शकत असतील तर काय होणार आहे, माझ्या रिंगची स्टॅबिलिटी जी असणार आहे ती स्टॅबिलिटी जास्त असणार आहे. द रिंग विल बी मोर स्टेबल इन द नेचर. प्लीज अंडरस्टँड. सो ॲज दिस इलेक्ट्रॉन जे आहेत ते इलेक्ट्रॉन डिलोकलाइज होत आहेत, एक नायट्रोजन आणि 4 कार्बन मध्ये डिलोकलाइज होत आहेत, ते फिरतायत असे. त्यामुळं असे नंबर ऑफ रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स जसे या रिंग मध्ये दिसतात तुम्हाला 5-6 रिंग ज्या दाखवल्या मी, रिंग एकच आहे, फक्त इलेक्ट्रॉन्स ची पोझिशन फक्त बदलत गेलेली आहे. आणि या पद्धतीने जी स्टॅबिलिटी तुम्हाला मिळते मल्टिपल स्ट्रक्चर रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स बनल्यामुळं, दिस इज व्हॉट द रेझोनेटिंग स्टॅबिलिटी. आणि ही रेझोनेटिंग स्टॅबिलिटी या कंपाऊंड मध्ये मिळालेली असल्यामुळं these आर दी एरोमॅटिक इन नेचर. अगेन यू सी इन दिस वे ऑल्सो. हा नायट्रोजन या प्रोटॉनला कनेक्टेड आहे. पहिल्या स्ट्रक्चरमध्ये बघा नायट्रोजन ह्या प्रोटॉनला कनेक्टेड आहे. नाउ वेदर दिस इज अ ऍसिड ऑर बेस. पायरॉल ऍसिड आहे का बेस आहे? ऍसिड आहे. फिनॉल सारखा हा ऍसिडिक कंपाऊंड आहे. कसा काय ऍसिड कंपाऊंड आहे? ऍसिड इज द वन विच कॅन इझिली डोनेट द प्रोटॉन और विच कॅन डोनेट द इझिली, शब्द थोडा काढून टाकूयात, विच कॅन डोनेट प्रोटॉन. अंडरस्टँड. आता या स्ट्रक्चरमध्ये देखील यू सी नायट्रोजनला जो प्रोटॉन कनेक्टेड झालेला आहे तो प्रोटॉन ॲज अ H+ म्हणून बाहेर पडेल आणि जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत तो हा नायट्रोजन घेईल. नायट्रोजनकडे ॲडिशनल ओझं आलेलं आहे 2 इलेक्ट्रॉनचं, पण दीज 2 इलेक्ट्रॉन्स विल बी शेअर्ड अमंग दी अदर कार्बन ॲटम्स आणि त्याच्या रेझोनन्स वाढेल. त्यामुळं हा जो प्रोटॉन बाहेर पडलेला आहे तो प्रोटॉन परत मिळवण्यासाठी नायट्रोजन जास्त गडबड करणार नाही. सो काय, इट कॅन डोनेट दी प्रोटॉन. डोनेट द प्रोटॉन ॲसिडिक कॅरेक्टर झालं. सो दॅट दिस पर्टिक्युलर acidic character of pyrrole is because of the resonance stability and the resonance structures which are present in the pyrrole. जर त्याच्यामध्ये जर हा रेझोनन्स नसेलच तर त्याच्यामध्ये you will not see its acidic nature. So pyrrole हे acidic काय, या रेझोनन्समुळेच acidic आहे. हे एवढं लक्षात ठेवा. सपोज बेसिक कॅरेक्टर असू शकतं का असा जर विचार केला, लक्षात राहील तर राहू द्या, अदरवाईज सोडून द्या. इथून पुढचा भाग मी जो थोडा बोलणार आहे. सी आता समजा आपण हा बेस असं कन्सिडर करू तर काय होणार आहे, जर हा बेस कन्सिडर करायचा म्हटलं तर ऍसिड बरोबर रिॲक्ट करावं लागणार आहे. आणि ऍसिड बरोबर रिॲक्ट करायचं म्हटलं तर HCl. मग HCl मध्ये H+ जर या पायरॉलला येऊन अटॅच होणार असेल, बेस म्हणजे नाही ऍक्सेप्ट केलं पाहिजे प्रोटॉन, कोण करणार हो, नायट्रोजन ऍक्सेप्ट करेल. म्हणजे नायट्रोजनला 2 प्रोटॉन अटॅच होतील. समजते का? म्हणजे आता प्रोटॉन अटॅच होणार म्हणजे काय, नायट्रोजन कडचा स्वतःच 2 इलेक्ट्रॉन त्याला प्रोटॉनला देऊन तिथे बॉन्ड बनवावा लागेल. मग जर नायट्रोजनला स्वतःचे 2, नायट्रोजन एवढा इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, त्याला ऑलरेडी 2 इलेक्ट्रॉन, अच्छा ते 2 इलेक्ट्रॉन द्यायची परत स्टेबल स्ट्रक्चर ऑफ पायरॉल गमवावं लागणार आहे. त्यामुळे ते काय करेल, टू रिगेन इट्स स्टॅबिलिटी, आपली स्टॅबिलिटी परत मिळवण्यासाठी तो काय करेल, जे 2 इलेक्ट्रॉन तो जे परत मिळेल म्हणजे काय, जो एक्स्ट्रा प्रोटॉन आला तो निघून जाईल. प्लीज अंडरस्टँड. सो इट इज नॉट अ बेस, व्हेरी 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 वीक बेस, पण इट्स अ ऍसिड. आपण ते ऍसिड आहे असं म्हणू. का ऍसिड आहे? कारण इट कॅन इझिली डोनेट द प्रोटॉन विच इज प्रेझेंट. का? कारण जे 2 इलेक्ट्रॉन्स येतील त्याचं रेझोनन्स जे आहे त्याच्यामध्ये स्टॅबिलिटी जी आहे ती स्टॅबिलिटी शक्य आहे. दॅट इज द रिझन वाय वी कॅन कॉल इट ॲज अ
this one. Understand? So once this part is clear, that the delocalization of 3 pairs of pi electrons is a key factor in making the ring aromatic in nature, and delocalization of the electron shows the molecular orbital structure. Now जो कार्बन असेल, जो नायट्रोजन असेल, हे sp2 हायब्रिडाइज्ड आहेत, त्यामुळे कार्बन नायट्रोजनला कनेक्टेड आहे, म्हणजे sp2 ओव्हरलॅपिंग झालेलं आहे. अगेन कार्बन कार्बनला कनेक्टेड आहे, म्हणजे अगेन इट इज दी sp2 हायब्रिडायझेशन झालेलं आहे. प्लीज अंडरस्टँड. सो see this one, carbon carbon sp2 overlapping, carbon nitrogen sp2 overlapping, and carbon hydrogen or that of the nitrogen and hydrogen is a sp2 and s overlapping. s overlapping म्हणजे काय, सिंगल ऑर्बिटल त्याच्यामध्ये आहे प्रोटॉन मध्ये. अंडरस्टँड. सो दिस सॉर्ट ऑफ द overlappings which are present in it. Understand? So once this part is clear, we will move to the next part, that is the electronegative characters. तुम्ही नीट बघा की oxygen is more electronegative than nitrogen than sulfur. So oxygen has the very less tendency to donate the pair of electron to form the sextet. Sextet कसं फॉर्म होत होतं बघा, 2 बॉन्ड होते, पायरॉल मध्ये 2 बॉन्ड होते, 2 बॉन्ड मध्ये 4 इलेक्ट्रॉन, आणि बाकीचे 2 इलेक्ट्रॉन कोण देत होतं, हा नायट्रोजन देत होता. सिमिलरली ऑक्सिजन देणार आहे फ्युरान रिंग मध्ये. अंडरस्टँड. मग आता याच्यामध्ये नीट लक्षात घ्या, जर ऑक्सिजन हा नायट्रोजन पेक्षा अधिक इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, सो इट विल नॉट डोनेट दॅट 2 इलेक्ट्रॉन्स. मग जर त्यांनी 2 इलेक्ट्रॉन दिलेच नाहीत लवकर कम्पेअर्ड टू नायट्रोजन, त्यामुळे काय होणार आहे, त्याची सेक्स्टेट, त्याचं जे 6 इलेक्ट्रॉनचा क्लाउड आहे, त्याचं जे एरोमेटिसिटी ती कमी असणार आहे. ॲज ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन नायट्रोजन, दी ऑर्डर ऑफ एरोमेटिसिटी आणि ह्या दोन्ही गोष्टीचा जर तुम्ही विचार केला तर ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन नायट्रोजन दॅन सल्फर. याचाच अर्थ असा की जे फ्युरान रिंग आहे त्या फ्युरान रिंगपेक्षा या नायट्रोजन कनेक्टेड पायरॉल रिंगची aromatic character जास्त आहे. It's more aromatic in nature. Why? Because it can easily give the 2 electrons for formation of sextet compared to oxygen. That is the reason why we can say it is the pyrrole is more electronegative. Pyrrole is more aromatic compared to that of the furan. अंडरस्टँड. आता यानंतर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की राईट दी सिंथेसिस रिॲक्शन्स और व्हॉट आर द डिफरंट मेथड्स बाय विच यू कॅन सिंथेसाइज पायरॉल आणि गिव्ह दी केमिकल रिॲक्शन्स ऑफ पायरॉल. पहा पहिली मेथड काय, पहिली मेथड जी आहे दॅट इज दी फ्रॉम युझिंग फ्युरान when passed over through the bed of aluminum oxide and ammonia is passed over it at the higher temperature, then you will get the pyrrole. Second method काय, Hans pyrrole method. In case of a Hans pyrrole method, बीटा कीटो ईस्टर्स आणि बीटा क्लोरोक्युटोन्स यांची रिएक्शन करून आपण सबस्टिट्यूटेड पायरॉल, सबस्टिट्यूशन म्हणजे बघा इथे सबस्टिट्यूशन आहे, इथे सबस्टिट्यूशन आहे, अंडरस्टँड, असं सबस्टिट्यूटेड पायरॉल बनवू शकतो. त्याचीच आणखीन एक मेथड आहे दॅट इज दी नॉर पायरॉल सिंथेसिस. याच्यामध्ये काय, अल्फा अमिनो कीटोन्स, अल्फा पोझिशनला अमायनो आहे का बघा, हा कीटोन आहे, ह्याचा अल्फा पोझिशन त्याला अमायनो, अल्फा अमायनो कीटोन, आणि डायकार्बोनिल, डायकार्बोनिल म्हणजे काय, 2 CO डाय कार्बोनिल कंपाऊंड, याच्या रिएक्शननी यू विल गेट द पायरॉल. अँड द very beautiful reaction is that of the Paul-Knorr synthesis. Paul-Knorr synthesis मध्ये 1,4-diketone, 1 ला कीटो ग्रुप आहे, 4 ला कीटो ग्रुप आहे, 1,4-diketone. When it reacts with the ammonia, you are going to get the 2,5-dimethyl, 2,5-dimethyl ketone pyrols. Understand? 2,5-dimethyl pyrrole you will get, rather we can say like this. आता याचे जे मेकॅनिझम आहे ते मेकॅनिझम थोडंसं समजून घेणं आवश्यक आहे. I'll just zoom it for you. See this one. या मेकॅनिझम मध्ये सिंपल आहे, जास्त कॉम्प्लिकेटेड नाही, पण समजून घ्या याच्यामध्ये की इथे काय पहा, कार्बन आणि ऑक्सिजनचं कनेक्शन आहे, डबल बॉन्ड आहेत. अंडरस्टँड. कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये ऑक्सिजन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, मग काय करेल, हा कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड म्हणजे एक सिग्मा बॉन्ड आहे, दुसरा पाय बॉन्ड आहे, पाय बॉन्डचे दोन्ही इलेक्ट्रॉन ऑक्सिजन स्वतःकडे ओढेल. इलेक्ट्रॉन्स त्यांनी स्वतःकडे घेतले म्हणजे ऑक्सिजनवर कुठला चार्ज होणार आहे, निगेटिव्ह चार्ज होणार आहे, आणि कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज होणार आहे.
अंडरस्टँड. आता कार्बनवर जेव्हा पॉझिटिव्ह चार्ज बनेल त्यावेळेस त्याच्या शेजारी बघा अमोनिया बरोबर रिॲक्शन होणार आहे. ह्या अमोनियाचे हे 2 इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते इलेक्ट्रॉन ह्या कार्बनवर अटॅक करतील. म्हणून मग ह्या कार्बनवर अटॅक केल्यामुळे इथे काय दिसतं बघा, कार्बनला NH3 अटॅच झाला. आणि हा जो ऑक्सिजन आहे हे 2 इलेक्ट्रॉन घेतलेला असल्यामुळे ऑक्सिजन काय बनलं बघा, निगेटिव्ह बनलं. आणि हे निगेटिव्ह बनलेलं ऑक्सिजन हा प्रोटॉन घेईल आणि ह्याचं काय होईल, OH तयार होईल. ठीक आहे. आणि हा NH2 असेल इथे. सिमिलरली जसं ह्या ऑक्सिजनचं इथे OH झालं तसंच दुसऱ्या साईडचा जो कार्बन डबल बॉन्ड आहे त्याचं पण OH होईल. असे हे जेव्हा 2 OH तुम्हाला मिळाले तेव्हा 2 प्रोटॉन आपण ऍड करणार आहे, ऍसिडिफिकेशन करणार आहे. यू विल गेट दी H2H2. हे H2 निघून जातील फॉर्मिंग दीज 2 ॲज अ कार्बोकॅटन. त्यानंतर ह्या 2 कार्बनवर जे प्रोटॉन्स आहेत हे प्रोटॉन्स बाहेर निघून जातील. हे 2 प्रोटॉन आपण घेतले होते ते 2 प्रोटॉन आपण परत दिले. हे 2 प्रोटॉन गेल्यानंतर या ठिकाणी दोन्ही ठिकाणी डबल बॉन्डचं फॉर्मेशन होईल. मेकॅनिझम मी तुम्हाला अतिशय शॉर्टमध्ये सांगितलेलं आहे पण सगळे पॉईंट्स मी कव्हर केलेले आहेत. त्यामुळं मल्टिपल टाईमला तुम्ही रिव्हिजन करा आणि तुमच्या लक्षात येईल. इट्स अ व्हेरी सिम्पल रिॲक्शन आहे. एक लक्षात ठेवा फक्त, CO बॉन्डमध्ये ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे O निगेटिव्ह होतो, मग त्याचं OH बनतं, H2O होऊन तो निघून जातो. आणि कार्बोकॅटायन जे आहे त्या कार्बोकॅटायनच्या बाबतीत काय होतं, कार्बोकॅटायन जो बनतो C+ जो बनतो त्याच्यावर नायट्रोजन अटॅक करतोय आणि नायट्रोजन अटॅक केल्यामुळं जे CN तयार होतं आणि त्या नायट्रोजनचे जे 3 प्रोटॉन आहेत त्यातला एक प्रोटॉन एक ऑक्सिजन घेऊन जातो, दुसरा प्रोटॉन दुसरा ऑक्सिजन घेऊन जातो आणि NH रिंग तयार होतं. सो दिस इज व्हॉट द मेकॅनिझम फॉर पाल-नॉर सिंथेसिस. Now, after that, there are certain chemical reactions of the pyrrole that we should understand. First type of reaction is the acylation reaction. Acylation reaction मध्ये pyrrole react at the very high temperature with the acetic anhydride to give the electrophilic substitution reaction at the position 2. There is a 2-acetyl pyrrole आपल्याला मिळतं. आता सी केमिकल रिॲक्शन्स का पाहायचे आहेत, कारण याच केमिकल रिॲक्शन्स आपण वापरून वेगवेगळे औषधं जी आहेत, वेगवेगळे जे थेरॅप्युटिक कॅटेगरी आहेत ते आपण बनवणार. NSAID असेल, अंडरस्टँड, अँटीसायकोटिक एजंट्स असेल, अँटीमॅटिक एजंट्स असतील किंवा ब्लड थिनर्स असतील किंवा अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट्स असतील, हे सगळे कसे बनवायचे तो या वेगवेगळ्या रिॲक्शननीच बनवायचे. म्हणजे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ही इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे, हे लक्षात घ्या. रिमर टिमर रिॲक्शन मध्ये काय करतो आपण, CHCl3 आणि COH बरोबर रिॲक्शन होऊन यू विल गेट दिस वन, दॅट इज दी pyrrole 2-aldehyde. The ultimate compound what you are getting is a pyrrole 2-aldehyde. रिंग एक्सपान्शन रिॲक्शन होते, म्हणजे काय, 5 मेंबर्ड रिंग आहे, 5 मेंबर्ड रिंगचा कन्व्हर्जन होऊन 6 मेंबर्ड रिंग सुद्धा तयार होऊ शकते. याच्यामध्ये सिंपल रिॲक्शन आहे पहा, ही 5 मेंबर्ड रिंग आहे, पोटॅशियम सॉल्ट, सोडियम सॉल्ट ऑफ अल्कोहोल आणि CHCl3. अंडरस्टँड, यू विल गेट दी 6 membered 3-chloropyridine हे तुम्हाला मिळणार आहे. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स आपण मॅक्झिमम आपण हे फॉलो करतो. तुम्हाला मी सांगितलं होतं दॅट इज दिस विल अंडरगो नायट्रेशन रिॲक्शन. नायट्रेशन रिॲक्शन म्हणजे काय, नायट्रो ग्रुप ॲडिशन. नायट्रेशन रिॲक्शन इन प्रेझन्स ऑफ ॲसिटिक अनहायड्राइड यू विल गेट दी 2-nitropyrrole. आणि ऑक्सिडेशन रिॲक्शन जर तुम्ही केली तर यू विल गेट 2 आणि 5 पोझिशन बोथ ठिकाणी कीटो ग्रुप्स तयार होतात. दिस आर द अमाइड्स ऑफ और इमाइड्स ऑफ ॲसिटिक ॲसिड, दॅट इज द मेलिनामाइड्स, हे तयार होत असतात. सो दीज आर द व्हेरियस रिॲक्शन्स ऑफ पायरॉल. सी मी इथे तुम्हाला एक 4-5 रिॲक्शन्स दिलेले आहेत आणि एक 3-4 सिंथेसिस आणि एखादं मेकॅनिझम तुम्हाला दिलेलं आहे. सो व्हॉट आय एम एक्सपेक्टिंग फ्रॉम युअर साइड इज एका रिॲक्शनचं मी मेकॅनिझम दाखवलेलं आहे. तुम्ही आणखीन एखाद्या दुसऱ्या रिॲक्शनचं मेकॅनिझम तुम्ही लिहू शकता. अंडरस्टँड, क्वेश्चन कसं असणार आहे, राईट दी व्हेरियस मेथड्स बाय विच दी पायरॉल इज सिंथेसाइज्ड. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करावं ना, या 4 रिॲक्शन्स आणि त्याचे एखाद दुसरे मेकॅनिझम लिहावे लागतील. आणि जर क्वेश्चन असा आला की गिव्ह दी रिॲक्शन्स ऑफ पायरॉल, तर त्या रिॲक्शन्स ऑफ पायरॉल पण मी या ठिकाणी दिलेले आहेत. सी आता आपण ह्याच्यानंतरच्या ज्या काही वेगवेगळ्या रिंग्स आपण स्टडी करणार आहे त्या प्रत्येक रिंगच्या बाबतीत मी एक सिंगल शीट बनवलेलं आहे.
या सिंगल शीटमध्येच तुम्हाला त्याचे वेगवेगळे मेथड ऑफ सिंथेसिस पण दिलेले आहेत आणि त्याचे रिॲक्शन्स पण दिलेले आहेत. सो इन अ सिंगल शीट यू विल बी एबल टू अंडरस्टँड ऑर की काय रिॲक्शन्स आहेत आणि काय त्याचे सिंथेसिस आहेत. म्हणजे असं एक अर्धा शीट्स तुमच्या डोक्यामध्ये फिक्स पाहिजे. एक्झामला जायच्या आधी तेवढंच फक्त शीट वाचले बस, आणि मग तेवढ्याच रिॲक्शन्स लिहा आणि तेवढेच तुम्ही त्याच्यामध्ये सिंथेसिस लिहा. अंडरस्टँड. आता ह्या सिंथेसिस रिॲक्शन्स असतील किंवा ह्या केमिकल रिॲक्शन्स असतील याची तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागणार आहे. इफ यू मेक अ गुड प्रॅक्टिस ऑफ इट यू विल बी एबल टू राईट द रिॲक्शन्स and you will be able to write the synthetic methods. So this is all about the pyrrole. Thank you for watching.